मागच्या इलेक्शनला भ्रष्टाचार वगैरे असे विषय घ्यायचे. आज ते काहीही करत नाहीत, कारण का ते भ्रष्टाचारामध्ये पूर्णपणे अडकलेले आहेत. त्यामुळे दुर्दैव आहे की आमच्या विरोधात आज भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षाला बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. लाडकी बहीण असतील किंवा दुसरे शेतकऱ्यांचे सगळे मुद्दे जे तुम्ही मांडलेले आहेत त्या आमच्याच कॉपी करून पुन्हा या देशातली सगळ्यात मोठी सरसकट कर्जमाफी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी केलेली आहे आणि वास्तव आहे. हमी भाव सगळ्यात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दिलाय. हा डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. अर्बन नक्षलवाद जसं तुम्ही काल लाल संविधान दाखवला त्यावरती ते अर्बन नक्षलवादाचं एक प्रतीक आहे असं फडणवीस म्हणालेले आहे. लालच का म्हणजे भगवा का आणि कलर असं तुमचं मत. हे दुर्दैव आहे की सातत्याने छत्रपतींचा अपमान करणे, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणे, संविधानाचा अपमान करणे, हे सगळे त्यांचे वाचाळवीर जे आहेत ना, हे दुर्दैव आहे. भारतीय जनता पक्षाची मानसिकता ही महिला विरोधी आहे आणि किती छोट्या मनाचे आहेत, होत्या मनवृत्तीचे आहेत आणि सगळ्या महापुरुषांचा सातत्याने अपमान करण्याचं पाप आणि चुकीचा इतिहास सांगण्याचं पाप हे सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष करतात. ह्या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये अशोक पवार यांच्या मुलासंदर्भात एक घटना घडली होती. त्यांना अपहरण केलं गेलं होतं. मात्र काल अजित पवारांनी त्यांची मिमिक्री करून दाखवली असं कळत आहे आणि एकूणच त्यावरती सगळी टीका होत आहे की आपल्याला अजित पवारांच्या सगळ्या स्टेटमेंट्स आणि मिमिक्रीवर माझं एकच शब्द आहे, रामकृष्ण हरी. वडगाव शेरीमध्ये देखील तुम्ही काल कागदपत्र दाखवले ते सुनील टिंगरे यांनी आरोप केलेले किंवा त्यांनी नोटीस पाठवलेली, पण त्यावरनं विरोधी पक्ष जे दीपाली चाकणकर असतील किंवा त्यांचे सूरज चव्हाण असतील ते म्हणतात की जे तुम्ही उमेदवार दिले आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही का नाही बोलले. त्या उमेदवारांच्या सुनेने देखील त्यांच्यावर विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या संदर्भात तुम्ही दखल का नाही घेतली. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मैम मैनिफेस्टो कल रिलीज हुआ महाविकास आघाड़ी का भी और बीजेपी का ये कहना है कि महाविकास आघाड़ी का मैनिफेस्टो एक झूठ का पुलिंदा है, बकवास है, इस तरह की टिप्पणियां कर रहे हैं. मैनिफेस्टो क्या जवाब. अभी भारतीय जनता पार्टी के हमारे खिलाफ बोलने के लिए कुछ कहा ही नहीं, क्योंकि इस देश को लूटा है और इस राज्य को लूटा. किसानों का दुख, महिलाओं का दुख, महिलाओं पे अत्याचार और महिलाओं पे धमकी ये करने का पाप किसी ने किया है तो वो भारतीय जनता पार्टी ने किया है. उन्होंने स्कीम शुरू की और उसके बाद धमकियां, रोज महिलाओं को धमकियां दी जा रही है और भारतीय जनता पार्टी की एक गंदी राजनीति है. उनके सांसद कोल्हापुर में महिलाओं पे जो धमकी दे रहे हैं उसके खिलाफ हम कोर्ट जाएंगे. इलेक्शन कमीशन कांग्रेस पार्टी जा चुकी है और इस गुंडागर्दी के खिलाफ हम पूरी ताकत से लड़ेंगे. आपकी महालक्ष्मी योजनाओं को बता रहे हैं कि ये चोरी किया हुआ है, पहले उस पर टिप्पणी की थी, अब कह रहे हैं कि हम 3000 दे देंगे, डबल कर देंगे. चोरी किया हुआ स्कीम बता रहे हैं. अभी भारतीय जनता पार्टी के पास कुछ एजेंडा ही नहीं रहा, इसलिए ये राजनीति, वो जो गंदी राजनीति कर रहे हैं. और चोरी किसने क्या किया इसके बारे मेरा तो मुंह मत खुलवाइए. इलेक्शन कैंपेनिंग के लिए बहुत कम समय बचा है. क्या आपका अनुभवी है, क्या आपको लग रहा है कि इस महाराष्ट्र में होने वाला है चुनाव. दुख की एक ही बात है कि भारतीय जनता पार्टी और जो उनके मित्र पक्ष है उनके पास कुछ एजेंडा ही नहीं रहा है, क्योंकि इतना सारा भ्रष्टाचार, महंगाई और बेरोजगारी इस राज्य का सबसे बड़ा चैलेंज है. महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार, इसके खिलाफ हमारी लड़ाई है और उस ताकत से हम उस भ्रष्टाचार, महंगाई और बेरोजगारी से लड़ेंगे और महाराष्ट्र में एक अच्छी सरकार लाएंगे जो ईमानदार होगी. कश्मीर का जो 370 धारा 370 वाला जो मसला है, उसमें एनसी में जो रेजोल्यूशन लिख रहा है, वो मुद्दा महाराष्ट्र के इलेक्शन कैंपेनिंग में दिया, क्योंकि उनके पास कुछ है ही नहीं बोलने के लिए. बीजेपी के पास कुछ एजेंडा ही नहीं है, उनका खुद का काम ही नहीं है कुछ किया हुआ. सिर्फ महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार, इकोनॉमिक इश्यूज, इसी पे कंप्लीटली फेल है ये सरकार. हैदराबाद में ये आरोप लगाया है कि मुस्लिम समूहों के जिहाद होते. लोकतंत्र है, हर एक को बोलने का अधिकार है. उलेमा बोर्ड में जो 70 मांगे, कांग्रेस पार्टी ने और एनसीपी ने क्लैरिफिकेशन दे चुका है. पंतप्रधान उद्या पुणे
सभा असणार आहे. अतिथी देवो भव. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचे प्रश्न आणि भाषण करायचा अधिकार आहे. आम्ही भारतीय जनता पक्ष नाही, त्याच्यामुळे आम्ही दडपशाही नाही, आम्ही लोकशाही आहे. अतिथी देवो भव. प्रत्येक जे आलेले पाहुणे आहेत त्यांचं स्वागत केलंच पाहिजे. आम्ही काय धमकी देणार नाही. कुठलीही महिला कुठल्याही सभेला गेली तरी तिला महालक्ष्मी म्हणून मान सन्मान करू. आम्ही कुठल्याही महिलेचे चोरून फोटो काढत नाही.